झालेला आहे? काय झालं का एकतर अपंग सचिव, अपंग आयुक्त आणि अपंग मंत्री दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, पण मला असं वाटलं की मुंडे साहेब आल्यानंतर ते असं वेगवान चालायला लागलं. मुंडे साहेब आहे ते त्यांच्याच तोऱ्यात आहे सध्या. 2-3 अपंग गेले त्यांच्याकडे तर ते म्हणे तुमचं रजिस्ट्रेशन आहे का आणि तुम्हाला भांडण्याचा काही अधिकार आहे का, म्हणजे अशा पद्धतीनं त्या खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थानिक सचिवाचा, आयुक्ताचा हा पॉझिटिव्ह नाही आहे, सकारात्मक नाही आहे. आणि तिथं कसं आहे, जसं मेळघाट आणि गडचिरोलीला कोणीच कुठं कामी येत नाही असे का अधिकारी टाकले जाते, तसं त्या दिव्यांग मंत्रालयाचं झालं. त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. ही चूक दिव्यांग मंत्रालयाचीच आहे, हा पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही धाडाव सांगितलं. आंदोलनातही फडणवीस साहेबांना हे मुद्दे सगळे त्यांनी मान्य केले, प्रोसिडिंगला घेतले आणि तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही, हे दुःख आहे. आणि दिव्यांगाच्या प्रती सद्भावना ज्या राहिलेल्या आहेत, एका धार्मिक भावना जपल्या जातं देशामध्ये, सेवाभाव का जपल्या जात नाही. आणि मग हे जे असे जे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हे जर झाली नाही तर मग आता आम्हाला अधिक पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करावं लागेल.